तुम्हाला स्क्रीनवर एक फोटो दिसतोय। अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले, त्यातला संभाजीनगर विमानतळावरचा फोटो आहे। यात पंकजा मुंडे आणि भागवत कराड अमित शहा यांचे स्वागत करताना दिसतात। खरं तर पंकजा मुंडे अनेक दिवसांनंतर असं कोणाचं तरी स्वागत करायला विमानतळावर दिसल्या, पण सोबतच भागवत कराडही आहेत। हा फोटो नेमका काय सांगतो, त्याचा अर्थ नेमका काय, हेच या आपण व्हिडिओत पाहूयात। नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक। धनंजय मुंडे भाजपसोबत सत्तेत आले तेव्हापासूनच पंकजा मुंडेंचं काय होणार ही चर्चा सुरू झाली। कारण धनंजय मुंडे परळी विधानसभेचे सध्याचे आमदार आहेत आणि भविष्यातही ते या जागेचे दावेदार असतील, यात शंका नाही। माझ्या मतदारसंघाचा प्रश्न निर्माण झालाय असं स्वतः पंकजा मुंडे बोलून दाखवतात। पंकजा मुंडेंना राज्यसभा मिळेल या चर्चाही होत्या, पण काँग्रेसमधून आलेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवलं आणि पंकजांबद्दल त्या चर्चाच राहिल्यात। पंकजा मुंडेंना लोकसभेत पाठवलं जाणार अशी ही चर्चा आहे, पण बीड लोकसभेत त्यांची बहीण प्रीतम मुंडे खासदार आहेत। बहिणीला घरी बसवून मी लढणार नाही अशी भूमिका पंकजांनी आधीच जाहीर केली आहे। आता पंकजांना दुसरा मतदारसंघ द्यायचा झाला तर तो बीड जवळचा संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ। पण इथंही पंकजांचे निकटवर्तीय भागवत कराड यांना भाजपनं मोठं केलं। आधी भागवत कराड यांना राज्यसभा दिली, त्यानंतर मंत्रीपद देऊन त्यांचे हात बळकट केले। आता संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात भाजपला तगडा उमेदवार हवाय, कारण ही जागा आधीपासूनच शिवसेनेकडे होती। आता सध्या तिथे एमआयएमचे खासदार आहेत आणि तिथे उद्धव ठाकरेंचे उमेदवार देखील निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे ही जागा मिळवण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे। त्यासाठीच भागवत कराड यांना संभाजीनगरमधून लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे। भागवत कराड यांनी या मतदारसंघात तयारी सुरू केलेली दिसते। संभाजीनगरात हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून निवडणुका होत असतात हे आपल्याला माहिती आहे। हाच मुद्दा हेरत भागवत कराड यांनी बागेश्वर बाबांचा कार्यक्रमातून शक्ती प्रदर्शन केलेलं आपण पाहिलं। अमित शहांची सभा देखील संभाजीनगरमध्ये आहे। खरं तर हा दौरा 2 आठवड्यांपूर्वी होणार होता, त्यावेळी अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करतील अशी चर्चाही होती, पण तो दौरा रद्द झाला आणि आता शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले। त्यांचं ज्यावेळी संभाजीनगरमध्ये आगमन झालं त्यावेळी भागवत कराडांसह पंकजा मुंडे त्यांच्या स्वागतासाठी दिसले। त्याचाच हा फोटो समोर आला। यात भागवत कराड अमित शहा यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक भेट देताना दिसतात। पंकजा देखील हातात फुलं घेऊन उभ्या आहेत, पण या फोटोत फोकसवर दिसतात ते म्हणजे भागवत कराड, जे की पंकजा मुंडेंचे निकटवर्ती आहेत। आता भाजप त्यांना लोकसभेवर पाठवणार असल्याची चर्चाही आहे। असं असलं तरी पंकजा मुंडे अनेक दिवसानंतर असं एखाद्या नेत्याच्या स्वागतासाठी विमानतळावर दिसतात। कदाचित त्या अमित शहा यांना त्यांचा नेता मानतात म्हणून स्वतः विमानतळावर स्वागतासाठी गेल्या असाव्यात, पण याआधीही अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येऊन गेलेत, त्यात पंकजा मुंडे दिसल्या नाहीत। पण आता त्या स्वतः विमानतळावर शहांच्या स्वागतासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ऍक्टिव्ह नसणाऱ्या पंकजा मुंडे अचानक लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अधिकच सक्रिय झालेल्या दिसतात। पण आता भाजप त्यांना लोकसभेवर पाठवणार का, त्यांचं पुनर्वसन करणार का, हे बघणं महत्त्वाचं आहे। याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत राहा मुंबई तक।